नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. जानू, तू थांबच, तुला ना मी सोडणार नाही, मधू चिडून बोलली आणि ती पण तिच्या पाठी धावली. धावतच त्या हॉलमध्ये आल्या. एकमेकींच्या मागे पळून दोघींनाही थाप लागली होती. आता दोघीही मोठमोठाले श्वास घेत होत्या. दोघींनीही एकमेकींकडे पाहिलं आणि दोघीही जोरजोराने हसू लागल्या आणि त्यांनी पुढे होऊन एकमेकींना मिठी मारली. दूर उभा असलेला अमित हे सर्व पाहत होता आणि आत्ता त्या दोघींना असं हसताना आणि मस्ती करताना पाहून त्याच्या ओठांवर पण स्माईल आली होती. त्याने जे ठरवलं होतं तसंच झालं होतं. जानूची बेस्टी तिला परत मिळाली होती. आता पुढे. दोघीही एकमेकींना मिठी मारून होत्या बराच वेळ, जणू काही इतक्या वर्षांची कसर पूर्ण करत असाव्या. दोघींच्या डोळ्यात पुन्हा अश्रू होते, पण ते आनंदाचे होते. जानू, मी तुला एक्सप्रेस नाही करू शकत माझ्या मनावरचं किती मोठं ओझं उतरलंय. मागचे 2 दिवस अक्षरशः जागून रडून काढले आहेत मी. अगं, मला भीती होती की इतक्या वर्षानंतर तू खरंच मला माफ करशील की नाही, मधू बोलली. खरं तर तुला माफी मागण्याची काहीच गरज नव्हती. तू तुझ्या जागी योग्य होतीस आणि मला जे माझ्या मीतसाठी योग्य वाटलं ते मी केलं. तुझ्या जागी मी असते तर मी सुद्धा कदाचित असंच वागले असते. पण मी आज खूप 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 खुश आहे की माझी बेस्टी मला परत मिळाली. मीतनं मला सांगितलं होतं की जेव्हा तुला खरं कळेल तेव्हा तू मला नक्की समजून घेशील, आणि तेच झालं. जानू हसून बोलली तशी मधूसुद्धा हसली. झाली का मैत्रिणींची गळाभेट? समोरून आवाज आला तसं त्या दोघींनी त्या दिशेने पाहिलं तर समोर अमित हाताची घडी घालून त्या दोघींना पाहत उभा होता. मीत? जानू धावतच त्याच्या जवळ गेली आणि त्याला बिलगली. तसा तो गालात हसला. काय मग जान, आवडलं का सरप्राईज? त्याने विचारलं. खूप 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 आवडलं मीत. जगातलं बेस्ट सरप्राईज होतं हे माझ्यासाठी. थँक्यू 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 सो मच मीत. ती त्याला अजूनच बिलगून बोलली, पण डोळ्यात अश्रू होतेच. हे माधुरी दीक्षित, काय गं, माझ्या जानूला रडवलंस का तू? त्याने मुद्दाम मिश्किलपणे मधूला विचारलं. तशी मधू हसली. मीत, हे आनंदाश्रू आहेत. जानू त्याच्या छातीवर हलके चापट मारत बोलली तसा तो पण हसला. अमित, आज तू माझी आणि जानूची अशी भेट घडवून दिलीस. खरंच थँक्यू सो मच, मधू बोलली. अरे बास, थँक्यू पुरण बस करा. जेवायचं नाही आहे का? मॉमने जेवून घ्यायला सांगितलंय, अमित बोलला. खरं सांगू का, आमचं पोट भरलंय. त्या दोघीही हसून बोलल्या तसा तो त्यांच्याकडे पाहतच राहिला. चुपचाप जेवून घ्या, चला, पोट भरलंय म्हणे. तो डोळे फिरवत बोलला तशा त्या पुन्हा हसल्या आणि त्याच्यासोबत जाऊ लागल्या. 1 मिनिट, तू कुठे चालली आहेस? मधू, तू चल, आणि जानू, तुझं जेवण इथेच घेऊन येतो मी. तो बोलला तसा जानूचा चेहरा पडला. जानू, 2च दिवस अगं, मग जाशीलच की तू तुझ्या मीतच्या बेडरूममध्ये, त्याच्या मिठीत. मधू हळूच तिच्या कानात बोलली तसे जानू डोळे मोठे करून तिच्याकडे पाहू लागली. मधू, तू ना, जा इथून. अहो जा बरं हिला इथून घेऊन. जानू तिच्या गालावर आलेली लाली लपवत बोलली तशी मधू पुन्हा खळखळून हसू लागली. अहो मधू पुन्हा तिला चिडवू लागली. तसं जानूने तिला 2-3 चापट मारल्या. पक्की निर्लज्ज झाली आहेस, जानू खोटं खोटं चिडून बोलली तशी मधू पुन्हा हसली. काय चाललंय काय तुमचं? मला पण कळू दे जरा, अमित बोलला. जीजू, मी सांगते ना तुम्हाला. चला, चालता चालता बोलू आपण, मधू नाटकीपणे बोलली. तसे जानूने पुन्हा डोळे बारीक केले. नाही हां, अजिबात नाही, जानू तोंड पाडत बोलली. बरं बाई, नाही सांगत, पण तू नंतर सांग त्याला, ओके, मधू हसून बोलली. त्यावर जानूने पण मान हलवली. चला जीजू, मधू बोलली आणि त्याचा हात पकडून त्याला तिथून घेऊन गेली. आजी, ही कोण आहे? प्रिन्सेसने विचारलं. ही मृणाल आहे, तुमच्या मधुमासीची मुलगी. ही पण तुमची सिस्टर आहे, आणि ही माझी सिस्टर आणि मृणालची आजी, म्हणजे तुमचीसुद्धा आजीच. रीमा एकदा मृणालकडे तर एकदा सीमाकडे हात दाखवत बोलल्या. हॅलो आजी. जिनू आणि प्रिन्सेस दोघेही एकत्रच बोलले. खूप गोड आहेत हां अमितची मुलं, अगदी त्याच्यावर गेलीत. सीमा दोघांना पण कुशीत घेत बोलल्या. हे हाय मृणाल,
प्रिन्सेस तिच्याजवळ हात धरत बोलली. हाय, तुझं नाव काय आहे? मृणालने विचारलं. माझं नाव मीता आहे, मीता अमित राज्याध्यक्ष, प्रिन्सेस बोलली. ओके, आणि हा कोण आहे? मृणालने जिनूकडे बोट दाखवत विचारलं. तो दादा आहे माझा, प्रिन्सेस बोलली. हाय, आय एम जियान, नाईस टू मीट यू. जिनू तिच्यासमोर हात धरून बोलला. तसे सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. पण त्यांना कोणी सांगा की तो अमित राज्याध्यक्षाचा छोटा वर्जन आहे बाबा. पण मृणाल, ती मात्र त्याला इग्नोर करून बाजूला झाली. चल मीता, आपण डॉल खेळू. मृणाल मीताचा हात पकडून तिला तिथून घेऊन गेली आणि जिनू मात्र आवाजून तिच्याकडे पाहू लागला. त्याने बिचाऱ्याने शेक हँड करण्यासाठी स्टाईलमध्ये उचललेला हात कसाबसा खाली घेतला. खूपच इन्सल्टिंग वाटलं त्याला आणि राग तर खूप जास्त आला होता मृणालचा. त्याची तशी परिस्थिती बघून इथे आशू आणि रॉनी मात्र तोंडावर हात ठेवून हसू कंट्रोल करत होते. मुलं डायनिंग टेबलवर जेवायला बसली होती. सीमा मृणालला भरवत होत्या तर रीमा जिनू आणि प्रिन्सेसना स्वतःच्या हाताने प्रेमाने भरवत होत्या. बाजूला राम पण होते, समोर आशू बसली होती. हे सगळं बघून तिला पण भरून आलं होतं. त्यांच्या त्या दोन्ही चिमुकल्यांना त्यांच्या आजी आजोबांचं इतकं भरभरून प्रेम मिळत होतं ते पाहून तिला पण खूप आनंद होत होता. एका बाजूला जानूचा अमित होता, तो तर जानूवरून जीव ओवाळून टाकत होता. जानूच्या नशिबात सुखच सुख आलेलं पाहून तिच्या डोळ्यात पण आनंदाचे अश्रू होते. जानूने आपण तिचे कोणीच लागत नसताना सुद्धा आपला जीव वाचवला होता, आपल्याला स्वतःच्या सोबत ठेवलं होतं. तिचं मन किती मोठं आहे हे आशूला माहीत होतं. जानूचे आपल्यावर खूप सारे उपकार आहेत आणि आयुष्यभर पण आपण तिची भरपाई करू शकत नाहीत, पण देवाकडे तिच्या सुखी आयुष्यासाठी नक्कीच प्रार्थना करू शकतो. म्हणून पहिल्या दिवसापासूनच ती जानूसाठी प्रार्थना करत होती. जानू खरंच एक खूप चांगली व्यक्ती आहे, म्हणून देवाने पण जास्त दिवस तिला सुखापासून वंचित ठेवलंच नाही आणि आता फक्त आनंदच असेल तिच्या आयुष्यात. आशू सगळं मनातच बोलत होती. त्यामध्ये कधी तिचे डोळे भरून वाहू लागले तिचं तिला देखील कळलं नाही. आशू, आर यू ओके? रॉनीने विचारलं. हो, मी ठीक आहे रॉनी, ती डोळ्यातले अश्रू पुसत हसून बोलली. रीमा आणि राम मुलांना भरवण्यात बिझी होते म्हणून त्यांचं लक्ष नव्हतं गेलं तिच्याकडे. झालं का जेवण? अमितचा आवाज आला तसं सगळ्यांनी त्या बाजूला पाहिलं. पप्पा, आजी आम्हाला भरवते, प्रिन्सेस बोलली तसा हसला तो. अरे वा, मजा आहे बाबा, आवडलं का जेवण तुम्हाला? त्याने विचारलं. हो पप्पा, आवडलं जेवण, खूप टेस्टी आहे, जिनू बोलला. आणि मृणू तुला? अमितने विचारलं. मला पण आवडलं चाचू, मृणाल बोलली. हिला ओळखलं का? अमितने मधूकडे बोट दाखवत विचारलं. मधू मासी, दोघेही एकसाथ ओरडले. तसे सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. तुम्ही ओळखलं? अमितने आश्चर्याने विचारलं. हो, मम्माची बेस्टी, बेस्ट फ्रेंड, जिनू बोलला. तसे सगळे पुन्हा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे. जानूने लहानपणापासून त्यांना मधूची ओळख करून दिलेली आहे. मधूचा फोटो रोज पाहत होते ते. मधू आणि जानूचे सगळे किस्से आम्हा तिघांनाही माहीत आहेत. खूप भरभरून बोलत असायची जानू त्यांच्या त्या बेस्ट फ्रेंडशिपबद्दल. मधू, तू फिजिकली भले जवळ नव्हतीस, पण तुमच्या सगळ्या जुन्या आठवणीतून तू सदैव आमच्या जवळच होतीस. आशू मधूकडे पाहून बोलली तसे मधूचे डोळे पुन्हा भरून आले. तिने जाऊन त्या दोन्ही चिमुकल्यांना मिठीत घेतलं आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तुमची मम्मा ग्रेट आहे, शी इज द बेस्ट ऑफ बेस्ट बेस्टी ऑफ द वर्ल्ड, मधू त्यांची मिठी खट्ट करत बोलली. येस मासी, आमची मम्मा बेस्टच आहे, जिनू खुश होत बोलला. तसे सगळे हसले. आशू, तुला पण खूप खूप थँक्यू, मी नसताना तू जानूची बेस्टी बनून काळजी घेतलीस, मधू आशूला बोलली. मी एवढं काहीच नाही केलं आहे मधू, उलट मी जे हे आयुष्य जगते ना, ती जानूची देण आहे मला, तिचे सगळ्यात जास्त उपकार आहेत माझ्यावर, आशू बोलली. तसे बसलेले सगळेच भावूक झाले. चला आता जास्त इमोशनल नका हो, खूप तयारी करायची आहे आपल्याला, ओके, रीमा स्वतःचे डोळे पुसत बोलल्या. आशू, तू पण सुरू कर की जेवण, थोड्या वेळाने रीमा बोलल्या. नाही नको आंटी, मी जानूसोबत करेल जेवण, ती बोलली. आशू, तू जेवून घे, मी जातो जानूसाठी जेवण घेऊन, ओके, अमित बोलला. त्यावर मग ती हो म्हणाली. आणि रॉनी, तू पण बस जेवायला, अमित बोलला. बॉस मी? रॉनीने विचारलं. हो तूच, बस तिथे आशूच्या बाजूला, अमित बोलला. तसा रॉनी चुपचाप आशूच्या बाजूच्या चेअरवर बसला. आशू मात्र कालात हसली.
माझ्यासमोर खूप हुशारी दाखवतात, पण बॉससमोर मात्र हवा फुस होते यांची लगेच. आशू मनातल्या मनात बोलून हसत होती. तुला काय झालं हसायला? त्याने हळूच विचारलं. तशी तिने काही नाही अशी मान हलवली. अमितने एका स्टाफला जेवण सर्व करायला सांगितलं आणि मग जानूसोबत बसून त्याने जेवून घेतलं. त्याला आज खूप बरं वाटत होतं तिला असं खुश पाहून. आता दोघांचीही जेवणं आटोपली होती. जान, उद्यापासून आपल्या लग्नाचे विधी सुरू होतील. आर यू एक्सायटेड? त्याने विचारलं तशी लाजली ती. आय एम सो मच एक्सायटेड मीत. लास्ट टाईम काहीच एन्जॉय करता आलं नव्हतं. मी माझ्याच मीतची नवरी होणार होते, पण तरीसुद्धा तो आनंद काही घेता आलाच नव्हता मला. पण आत्ता मात्र मी सगळं एन्जॉय करणार. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बोलली तसा हसला तो. उद्या मेहंदी आहे, मग कोणाचं नाव लिहिणार हातावर? अमितचं की मग मीतचं? त्याने मुद्दाम विचारलं तशी हसली ती. तुम्हीच सांगा कोणाचं लिहू? तिने विचारलं. मी का सांगू? तू सांग ना, तुला कोणाचं लिहून घ्यायला आवडेल? त्याने विचारलं. मला तर दोघेही चालतील. आफ्टर ऑल दोघांवर प्रेम आहे माझं, ती हसून बोलली. अच्छा, तो बोलला. हो, आणि लास्ट टाईम कसं का होईना पण माझ्या मीतचं नाव लिहून झालेलं आहे माझ्या हातावर. म्हणून ह्यावेळी माझ्या हातावर मी माझ्या खडूसचं नाव लिहिणार आहे, अमित. ती पुन्हा हसून बोलली तसा खुश झाला तो. खरंच? त्याने विचारलं. हो खरंच, आणि ह्यावेळी अशा जागी लिहायला सांगेल ना की ते तुम्हाला सापडणारच नाही. अख्खी रात्र शोधत बसा मग, ती हसून त्याला ठेंगा दाखवत बोलली. पण त्याने मात्र तिच्या हाताला पकडून तिला जवळ ओढलं. चालेल मला जान, अख्खी रात्र मी माझं नाव शोधत बसेल. तू फक्त एकदा चान्स तर देऊन बघ. तो तिच्या डोळ्यात आरपार बघत बोलला तसे मात्र तिचे श्वास वाढले. आता त्याला काय उत्तर देणार होती ती? पूर्ण फ्रीजच झाली होती बिचारी. बोल ना काहीतरी जान, तो पुन्हा बोलला. पण ह्यावेळी मात्र तिने त्याला ढकललं. तुमचं ना काहीतरीच, ती लटकेपणाने बोलली. हो, सगळं माझंच काहीतरी असते, तुझं काहीच नाही, हो ना? तो तोंड पाडत बोलला तसं तिला अजूनच हसायला आलं. पण ती त्याला पॅम्पर करायला जाणार त्या आधीच. मम्मा, दोन्ही मुलं धावतच आली. तसं तिने वळून तिकडे पाहिलं. जिनू आणि प्रिन्सेस दोघेही धावत येऊन तिला बिलगले. आशू आणि रॉनी पण त्यांच्या मागून आले. जेवलात तुम्ही? तिने विचारलं. हो मम्मा, आजींनी आम्हाला भरवलं, दोघेही अगदी आनंदाने बोलले. हो? तिने विचारलं. हो मम्मा, आणि तुला माहिती आहे आपलं घर किती मोठं आहे? प्रिन्सेसने निरागसपणे विचारलं. किती? तिने पण हसून विचारलं. एवढं मोठं, प्रिन्सेस दोन्ही हात पसरून बोलली. आणि आमची वेगळी रूम पण आहे तिथे, खूप म्हणजे खूप छान आहे. थँक्यू पप्पा, जिनू बोलला आणि अमितला जाऊन बिलगला. तशी प्रिन्सेस पण येऊन त्याला बिलगली. आवडली तुम्हाला तुमची रूम? अमितने विचारलं. हो पप्पा, खूप 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 जास्त आवडली, थँक्यू, ते दोघे एकसाथ बोलले आणि त्यांनी दोघांनी एकत्रच त्याच्या गालावर ओठ टेकवले. तसा तो गाला धसला. जानू, आंटीने तुला लवकर झोपायला सांगितलं आहे, उद्या लवकर उठायचं आहे, नाहीतर झोप पूर्ण होणार नाही असं म्हणाल्या त्या, आशू बोलली. हो जानू, तुम्ही झोपून घ्या, मी पण जातो, ओके, गुड नाईट, अमित बोलला. तसं तिने आणि मुलांनी त्याला गुड नाईट विश केलं. इथे आशू रॉनीला काहीतरी इशारा करत होती, पण त्याला कळत नव्हतं, म्हणून तो काय ह्या अविर्भावात तिच्याकडे बघत होता. पण ती ज्या खाणाखुणा करत होती त्या काही त्याला कळतच नव्हत्या. चल रॉनी, अमितचा आवाज आला तसा रॉनी दचकला आणि त्याने आशूवरची नजर हटवली. येस बॉस, रॉनी पटकन बोलला तशी आशूने नकारार्थी मान हलवली. चल, थोडं डिस्कस करायचं आहे, अमित बोलला. ओके बॉस, रॉनी बोलला आणि तोंड बारीक करून त्याने आशूकडे पाहिलं आणि अमितसोबत तो निघून गेला. आशू मात्र खाली मान घालून बसून राहिली, कारण तिला जे त्याला सांगायचं होतं ते काही त्याला कळतच नव्हतं. रॉनी, तिकडे सगळं ओके आहे ना? अमितने विचारलं. तो जिथे मोहन आणि कुणालला ठेवलं होतं त्या जागेबद्दल विचारत होता. येस बॉस, सगळं ओके आहे, अजून तरी मोहनने काहीच नाटकं सुरू केलेली नाही आहेत, रॉनी बोलला. आरूचा काही पत्ता लागला का? अमितने विचारलं. नो बॉस, पण आपल्या टीम शोधत आहेत, मॅमचा पत्ता लवकरच लागेल, तुम्ही स्ट्रेस नका घेऊ, रॉनी बोलला. स्ट्रेस नाही घेतला तरी येतोच ना रे, कुठे असेल आरू? आता तिला समोर बघितल्याशिवाय चैनच पडणार नाही अरे.
आणि मॉम डॅडना जेव्हा कळेल की आमची प्रिन्सेस जिवंत आहे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे मला. पण तो दिवस कधी येईल काय माहीत. मोहनने असा गुंता करून ठेवला आहे ना, शिट. असं वाटतं सरळ गोळ्या घालाव्यात त्याच्या डोक्यात. अमित रागात बोलला. बॉस, पण आपल्याला तसं करता येणार नाही, कारण मोहनला काही झालं तर मॅमचा पत्ता पण आपल्याला नाही मिळणार. तुम्ही प्लीज हे 2 दिवस थोडे शांत राहा. तुमचं लग्न एन्जॉय करा. मग बघू आपण त्या मोहनचं काय करायचं आहे ते. रॉनी बोलला. येस, यू आर राईट. मला आमच्या लग्नाला प्रायोरिटी दिली पाहिजे. त्यामुळेच जानू आणि मॉम दोघीही खुश आहेत. आणि आता पुन्हा त्यांच्या आनंदात विरजण नको. अमित बोलला. तू पण जा आता, उद्या तुला पण लवकर यावं लागेल ना. अमित बोलला. येस बॉस, आणि मी म्हणत होतो की उद्या मी एकदा त्या स्पॉटवर जाऊन येईन म्हणतो. चालेल ना. रॉनने विचारलं. तो मोहन आणि कुणालला ठेवलेल्या जागेबद्दल विचारत होता. हो चालेल, अमित बोलला. तशी रॉनीच्या ओठांवर स्माईल आली, कारण आत्ता तो आशूला केलेलं प्रॉमिस पाळू शकणार होता. गुड नाईट बॉस, रॉनी बोलला आणि तिथून निघून गेला. अमित मात्र आता पुन्हा एकदा आराध्याच्या विचारात अडकला होता. तो झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला झोप काही लागत नव्हतीच. नक्की काहीतरी चुकतंय, नक्की काहीतरी मिस होतंय आपल्याकडून, असं काहीसं त्याला वाटत होतं. पण काय ते मात्र अजून त्याला कळत नव्हतं. विचार करत करतच त्याला काहीतरी आठवलं तसा तो तडक उठला आणि त्याने रॉनीला कॉल केला. रॉनी, लगेच इथे निघून ये, कम फास्ट. त्याने ऑर्डर सोडली तशी रॉनीने त्याची गाडी U-टर्नमध्ये वळवली, राज्याध्यक्ष विलाच्या दिशेने. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.